लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नाटक सुरू असते. लव आणि कुश सीतामातेला विचारत असतात की आमचे पिताश्री कोण आहेत आणि त्यावर सीतामाता सांगते की तुमचे पिताश्री मर्यादा पुरुषोत्तम आहेत, सत्यवचनी आहेत, खूप शूर आहेत. प्रभू श्रीराम तुमचे पिताश्री आहेत. आणि ते ऐकून लव आणि कुश यांना खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर रत्नाकर पुढील गोष्ट सांगतो. मात्र त्यावेळी रुक्मिणी पटकन बोलून जाते की सावी आणि विनायक खरंच किती छान काम करत आहेत ना. मात्र ऋतुजा म्हणते की वहिनीसाहेब, तुम्ही त्या लवंगी मिरचीचं का कौतुक करताय. आणि मग तिचं ते बोलणं ऐकून रुक्मिणीसुद्धा गप्प बसते. त्यानंतर रत्नाकर पुढील गोष्ट सांगत असतो. आणि त्यानुसार श्रीरामांचे धाकटे बंधू शत्रुघ्न आणि लवकुश यांचे युद्ध होते आणि या युद्धामध्ये लवकुश विजयी होतात. त्यानंतर लक्ष्मण शत्रुघ्नाची मदत करण्यासाठी जातो आणि इतक्या लहान बालकांनी शत्रुघ्नाचा पराभव केला हे कळल्यानंतर तर त्याला धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर लव आणि कुश लक्ष्मणासोबतही युद्ध करायला तयार होतात. मात्र त्याचवेळी वाल्मिकी ऋषी तिथे येतात आणि ते या दोघांना थांबवतात. आणि सावी विनायकला इतकं छान काम करताना बघून सर्वजण खूप खुश होतात. राघव सिंधूला म्हणत असतो की यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इतक्या कमी वेळात त्यांनी खरंच किती छान पाठांतर केलं आहे ना. आणि त्यावर सिंधूसुद्धा हो म्हणते. तर राघव तिला सांगतो आणि याचं सगळं क्रेडिट तुला जातं. मात्र सिंधू म्हणते की माझं खरंच काही नाही, मुलांनी खूप मनापासून केलं आहे. मात्र त्यानंतर ते दोघेही एकमेकांशी काही बोलत नाही. तर प्रेक्षकांमध्ये बसलेली एक स्त्री आश्रमाच्या मॅनेजरला विचारत असते की ती मुलगी कोण आहे. त्यावर ते सांगतात की आमच्या आश्रमात ज्या डॉक्टर काम करतात सिंधू सावंत त्यांची मुलगी आहे सावी. आणि त्यावरती बाई म्हणते की खरंच खूप गोड आणि चुणचुणीत मुलगी आहे. आणि ते ऐकून रुक्मिणी आणि राजश्री मात्र नाराज होतात. तर दुसरीकडे रत्नाकर पुढची गोष्ट सांगायला सुरुवात करतो. आणि मग त्यानंतर प्रभू श्रीरामांना समजतं की लव आणि कुश त्यांचीच मुलं आहेत. आणि मग त्यानंतर ते त्यांचा स्वीकार करतात आणि नाटकाची समाप्ती होते. सगळ्यांनाच हे नाटक खूप आवडलेले असते. सर्वजण टाळ्या वाजवून सर्वांचंच कौतुक करतात. आणि मग त्यानंतर सगळेजण आपापल्या घरी जातात. रुक्मिणी, राजश्री आणि ऋतुजासुद्धा घरी जाण्यासाठी निघतात. आणि त्यावेळी त्यांना पाठीमागे राणी आणि रेश्मा दिसतात. राजश्री राणीला विचारते की तुझा पाय दुखत असताना सुद्धा तू इथे का आली. आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की एका दुसऱ्याच बाईसोबत तिचा नवरा रामाचा रोल करत आहे म्हटल्यावर तिला घरी कसं राहावेल, ती इथे येणारच ना. आणि रुक्मिणीचं ते बोलणं ऐकून राणी खाली मान घालते. तर राजश्री म्हणते पण वहिनी, तिला किती त्रास होत आहे बघताय ना तुम्ही, आधीच तिचा पाय दुखावला आहे. आणि मग त्यानंतर त्या राणीला घेऊन घरी जातात. तर दुसरीकडे ऋतुराजही म्हणत असतो की चला बाबा, संपलं एकदाचं नाटक. आणि मग तो लगेच रूममध्ये जातो. राघव आणि सिंधू मात्र एकमेकांकडेच बघत असतात. त्यानंतर सावी सिंधूला मिठी मारते आणि तिला विचारते की आई, लव आणि कुश यांना तर त्यांचे बाबा भेटले, मग आता मला माझे बाबा कधी भेटणार. आणि तिच्या या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं ते सिंधूलाही कळत नाही. ती रडतच राघवकडे बघत असते. तर राघवही त्या दोघींकडे बघत असतो. आणि मग त्यानंतर सर्वजण घरी जातात. रुक्मिणी म्हणत असते की ज्याची भीती वाटत होती तेच घडत आहे. तर राजश्रीसुद्धा म्हणत असते हो ना वहिनी, मला ज्याची भीती वाटत होती तेच आता सगळं घडत आहे. पण तुम्ही काळजी करू नका, राघवने मला वचन दिलंय की तो राणीला कधीही अंतर देणार नाही. राणी मात्र खाली मान घालूनच उभी असते. आणि त्यानंतर सिंधू आणि सावीसुद्धा तिथे येतात. तर रुक्मिणी मुद्दाम म्हणते की राजश्री, अगं तुला राघवने वचन दिलं आहे, पण त्या मुलीचं काय, ती राघवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे, मग आपण काय करणार. आगीशी खेळणं खरंच धोकादायक असतं. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून सिंधूला वाईट वाटतं. तर इतर सर्वजण रागातच सिंधूकडे बघत असतात. मात्र रुक्मिणी राणीकडे बघत म्हणते पण आपण तरी काय करणार ना, जिच्यासाठी आपण एवढी धडपड करत आहोत तिलाच काही गरज नाहीये. आणि ते ऐकून राणी खाली मान घालते. त्यानंतर विनू आणि राघवसुद्धा तिथे येतात. ते दोघेही खूप आनंदात असतात.
मात्र घरात सगळ्यांना नाराज झालेलं बघून राघवला प्रश्न पडतो की नक्की काय झालं आहे आणि मग तो राणीजवळ जात तिच्या तब्येतीची चौकशी करतो. राणी मात्र फक्त ती ठीक असल्याचं सांगते. त्यामुळे राघव विचारतो की काय झालं आहे, प्लीज माझ्याशी बोल आणि जर तू नाटक बघायला आली होती तर आम्हाला येऊन भेटली का नाही. आणि त्यावर रेश्मा म्हणते कारण त्यांनी तुम्हाला नाटकामध्ये माझ्या एक्स जाऊबाईंसोबत रोमांस करताना बघितलं ना, त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. आणि रेश्माचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर सावी लगेच सिंधूला विचारते, आई एक्स जाऊबाई म्हणजे काय गं? मात्र सिंधू तिला सांगते की मोठ्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. राघव रेश्मावर ओरडत म्हणतो की घरात लहान मुलं आहेत हे सुद्धा तुला कळत नाही का? त्यामुळे रेश्मा गप्प बसते. तर राणी राघवला विचारते की तू नाटकात काम करणार होता हे कुठे मला सांगितलं होतं तू? त्यावर राघव म्हणतो पण ही गोष्ट तर सगळ्यांना माहीत होती ना, आणि मुळात तुझा पाय दुखत असल्याने तू आराम करत होती म्हणून मी तुला त्रास देण्यासाठी रूममध्ये आलो नाही. आणि मग त्यानंतर विनूसुद्धा राणीला विचारतो की जर तू नाटक बघायला आली होती तर आम्हाला भेटण्यासाठी स्टेजवर का आली नाही आणि तुला माझं काम आवडलं का? त्यावर राणी म्हणते हो बाळा, मला तुझं काम खरंच खूप आवडलं. आणि ते ऐकून विनूसुद्धा खुश होतो. तर राणी सावीचंसुद्धा कौतुक करते. त्यामुळे रुक्मिणी पुन्हा रागातच तिच्याकडे बघते. आणि मग त्यानंतर विनू राघवला म्हणतो की बाबा जसे लव आणि कुश भाऊ होते तशी मला सुद्धा एक बहीण हवी आहे. आणि विनूची ती मागणी ऐकून सगळेजण हसतच त्याच्याकडे बघत असतात. सावी पटकन देवघरामध्ये जाते आणि तेथून एक दोरा घेऊन येते. तर रेश्मा रिषभला म्हणत असते की बघ आता ही सावी नक्कीच विनूला ओवाळणार. मात्र रिषभ म्हणतो की उगाच काहीतरी बोलू नको. पण रेश्मा म्हणते की माझ्याशी हवं तर बेट लावू, मी जे सांगते तसंच होणार. आणि मग त्यानंतर सावी तो दोरा घेऊन विनूजवळ जाते. मात्र रुक्मिणी त्यांना थांबवते आणि विचारते की हे काय करताय तुम्ही? त्यावर सावी म्हणते की विनूला बहीण हवी आहे ना, म्हणून मी त्याला राखी बांधते. आणि ते ऐकून राघव, सिंधू, रत्नाकर आणि रिषभला खूप आनंद होतो. रत्नाकर विनूला विचारतो की तुला ही बहीण चालणार आहे ना? आणि त्यावर विनू आनंदाने हो म्हणतो. मात्र रुक्मिणी रत्नाकरलाच गप्प बसायला सांगते. आणि मग त्यानंतर सावी म्हणते की विनू मला भाऊ म्हणून चालणार आहे. तो माझ्याशी खेळतो, माझ्यासाठी तुमच्याशी भांडतो, तोच खरा माझा भाऊ आहे. तर विनूसुद्धा म्हणत असतो की सावी तूच माझी खरी बहीण आहे. आणि ते दोघे एकमेकांना मिठी मारतात. तर राघव आणि सिंधू प्रेमाने त्यांच्याकडे बघत असतात. आणि त्यानंतर तेव्हा सावी विनूला राखी बांधण्यासाठी जाते. तेव्हा रुक्मिणी पुन्हा त्यांना थांबवते आणि विनूला म्हणते की ही मुलगी तुझी बहीण होऊ शकणार नाही. आणि ते ऐकून ते दोघेही नाराज होतात. मात्र राघव म्हणतो की तू बांध सावी विनूला राखी, तुम्ही नक्कीच भाऊ बहीण होऊ शकता. आणि मग त्यानंतर सावी विनूला राखी बांधते. ते दोघेही खूप खुश असतात. आणि मग सिंधू त्यांना रूममध्ये घेऊन जाते. विनू सिंधूला म्हणत असतो की डॉक्टर काकू, आज मला माझ्या बहिणीसोबत खूप गप्पा मारायच्या आहेत, त्यामुळे मी इथेच झोपणार. आणि मग ते दोघेजण गप्पा मारत खेळत बसतात. सिंधू मात्र मनाशी म्हणत असते की सावीला मी तिच्या माणसांपासून दूर ठेवून चूक तर केली नाहीये ना, तिलासुद्धा तिच्या वडिलांचं, काका काकूंचं, आजी आजोबांचं प्रेम मिळायला हवं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राजश्री राघव आणि राणीला सांगते की आता तुम्ही तुमच्या बाळाचा विचार करायला हवा. आणि ते ऐकून त्या दोघांनाही धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.